या गाईचं नाव ती बोलली की मला ठेवून जा. मी ह्या गाईचं नाव सुरभी ठेवायचं. एक या इकडे लावते. ये ना पटकन इकडे. चल ये बाबू माझं लिपस्टिक. विषय काय माहितीये का, मी लिपस्टिक लावलीये हे बघून आमच्या राधाराणीला पण लिपस्टिक लावायची. आता तिलाच लिपस्टिक लावायचा कार्यक्रम चालू आहे इथं. या सगळे बघायला. थोडीच लावणार. ओके. ओके. अम्मा मन कर. हा लावते ना. ओ आ करा. हा असं कर. असं कर. नको, मला लिपस्टिक लावता येत नाही. बघायचं कसं म्हणणंय. जास्त लिपस्टिक नाही लावायची मम्मा सारखी. छोट्या बेबींना आहे ना, छोट्या बेबीला छोटी हलकी हलकी लिपस्टिक लावतात ना. Oh my god! Why doesn't everyone just back off? A few moments later. बस 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 खूप झालं. बापरे. ओ माय गॉड. हे बघा जास्त झाली लिपस्टिक बेबी. लिपस्टिक जास्त झाली. माझं आवरायचं सोडून हिचंच बघावं लागतं मला. हे बघा असं काम आहे आमच्या राधाराणीचं. बस. Hour later. आपल्याला लेट होतोय सोनू. चल चला. रेडी कशी दिसते बघ. ओ ओ ओ माय गॉड. हा. Oh my god. ओ माझं लड्डू लय हुशार आहे आमची राधू. कसं 3 बोटांनी असतं का? 3 बोटांनी 2 बोटांनी असतं. ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर खूप आनंदाची अशी बातमी आहे, ती म्हणजे की आपल्या युट्यूब चॅनलचं पेमेंट आलेलं आहे मित्रांनो. तर या खुशीमध्येच म्हणजे हा जो काही माझा युट्यूबचा नवीन प्रवास आहे हा माझ्यासाठी खूप नवीन आहे. कारण याच्या अगोदर या क्षेत्रामध्ये तर मी काम नाही केलेलं आणि विचारही नाही करू शकत. परंतु या सोशल मीडियावरती मी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून मला असा स्वतःमध्येच एक ॲक्टिव्हपणा म्हणा किंवा एक क्रिएटिव्हपणा म्हणा जाणवायला लागलाय. तर मला खूप छान वाटलं या गोष्टीमुळे की मी सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म चूज केला त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे की माझ्या यूट्यूब चॅनेलचं 2 दिवस झालं पेमेंट आलेलं आहे. तर या खुशीमध्ये आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणलं. तर आता आम्ही जातोय बाहेर. तर जातोय कुठे हे नेमकं बघा आणि आम्हाला सांगा. शट यार शट. आमच्या राधाने बघा लगेच गुपित ओपन केलं. थांबायचं ना थोडं बेबी. तर सांगितलंय ते आता सांगतेच. तर आता आम्ही जात आहोत गोशाळेमध्ये. कारण एवढी आनंदाची गोष्ट आहे म्हटल्यानंतर गोशाळेत जाऊनच ती सेलिब्रेट करावी अशी मला वाटलं. तर चला आता आम्ही निघतोय. तुम्ही पण बघा. थँक्यू. तुला काय बोलायचंय? बोल ना थोडं. काहीतरी बोल ना. ओ थँक्यू. आहे गोशाळा जिथे की आम्ही आता आलेलो आहोत. गायांना केळी खाऊ म्हणजे गुळ वगैरे डाळ घेऊन सगळं साहित्य घेऊन आलोय. तर चला आता आपण गोशाळेमध्ये जाऊ गायांकडे. हा ना राधाराणी. आणि हे बघा आमची नकपुली. ही पोरगी बाहेर कुठं पण जाऊ दे परेशान करते. हा पॅकेट घे म्हणून मागे लागली. एवढा मोठा चिप्सचं पॅकेट घेतं तर कोणी सांगा बरं तुम्ही. छोटा 5 वाला घेऊ बोलली तर ऐकली नाही. एवढा मोठा पॅकेट घ्यायला लावलाय मला. कोणी रडत होतं? हा एवढं खाता का कोणी मोठं चिप्स पॅकेट?
कोण खात? काय थांब जरा. हे बघा मित्रांनो, हा गूळ आणि डाळ आपण आणलेली आहे. ते इकडे बघा गोशाळेत गायी किती आहेत. आपण आता गायांना डाळ खाते काय? हा खाते काय डाळ? दे हातात. अरे बापरे, इकडे बछडा किती छोटा आहे. राधे ये ना आतमध्ये तू. बछडे खातात का? नाही खात. काय ना इकडे ना. थँक्यू. हे काय करावं, एका टोपल्यामध्ये द्यावं म्हणजे गाय खातील व्यवस्थित. खातील ना, कारण की त्याच्या हातात सांगायला बैल आहे ना मारायचं मला. गाईच आहेत का? ये ना तू इकडे. ये तिला घेऊन ये. हे बघ, हे तू टाक जाऊन तिकडे. हे बघ बछडा. लॉंग नाव काय याचं? नाही माहिती. नाव नाही ठेवत. अरे किती क्यूट आहे. गोरा गोरा पाणी हात आहे ना. काय आहे? गाय आहे का वासरू आहे? गाय आहे. अच्छा, सुरभी. सुरभी. हा, सुरभी छान आहे का? है ना. सुरभी श्रीकृष्णांची आवडती गाय आहे सुरभी. सुरभी, हे सुरभी काय करते तू? किती छान आहे. ऐ सुरभी. या गाईचं नाव ती बोलली की मला ठेवून जा. मी ह्या गाईचं नाव सुरभी ठेवलंय. गायच आहे ना सुरभी. श्रीकृष्णांची सगळ्यात आवडती गाय आहे सुरभी. है ना सुरभी. आहे दिसायला किती क्यूट आहे. गोरी गोरी पान एकदम, आहे की नाही. हा, तिकडे सगळे वाचायचे. चला, तर कसं करायला तुला बघ. मला वाटलं गाई बाहेर असतील म्हणून, म्हणजे थोडं छान वाटतं ना गाई बाहेर असल्यावर अजून खेळायला वगैरे, है ना. या वेळेला 4 वाजता सोडतात ना. पहिले जे होते ना काका, ते बाहेर सोडायचे गाई 4 वाजता. छान आहे. फॅन वगैरे, लाईट सगळी व्यवस्था आहे. छान आहे की नाही. कॅमेरे पण आहेत, बंद पडले. चालू आहे. तर मित्रांनो, गायांना आता आम्ही गूळ आणि डाळ चारलेली आहे. छान वाटलं. किती छोटे छोटे बछडे होते ना, मस्त वाटलं. आणि आता केळी आणि आम्ही मुरमुरे आणले होते. म्हटलं गाई बाहेर असतील तर खातील, पण गायांना आतमध्ये बांधलेलं आहे, तर त्याच्यामुळे मग आता आम्ही जातोय. बाहेरचे जे असतात असे रोडवर वगैरे बसलेले, मग त्यांना म्हटलं केळी आणि ती मुरमुरे देऊन टाकावे. नाही का, तर चला जाऊ. कसं कसं पडशील खाली. इतर खाली उतर ना मम्मी, ना पडत.
नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहोत आता बाहेर इथे. तर हे बघा, हे मुरमुऱ्याचे पॅकेट्स आणि केळी आहेत. तर ती इथं देणार आहे. इथं जे लेडीज बसलेल्या आहेत ना बिचाऱ्या, तर त्यांचे छोटे बेबी आहेत ना, तर त्यांना देणार आहे मी आता. तर फुल नाही फुलाची पाकळी मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यांनी छान म्हणा आणि सगळ्यांनी छान छान कॉमेंट्स करा. ओके, तर चला आता मी देणार आहे. आणि हो, मी देत असताना त्यांचे व्हिडिओ वगैरे काही घेणार नाही, लांबूनच शूट करेल मी. ओके, तर चला. नमस्कार मित्रांनो, तर आजचा असा व्हिडिओ झाला सगळा. तर म्हणजे काय, मी काय सांगू मला समजत नाहीये. तर आज म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचं पेमेंट आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओचं थंबनेल वगैरे बघून. तर मग मी गेले होते बाहेर गोशाळेत वगैरे, छान वाटलं थोडंसं. म्हणजे गायांना डाळ आणि गूळ वगैरे खाऊ घातला, जो की मी अगोदरपासून करते. मला छान वाटतं असं हातावरती गायांनी चाटलेलं वगैरे. आणि मग त्यानंतर जे मुरमुऱ्याचे पॅकेट्स आणि ती केळी वगैरे होती ना, मग तिथल्या त्या 2 मुलांना मी देऊन आले. तर छान वाटलं. आणि यूट्यूब चॅनलचं आपलं पेमेंट आलेलं आहे फायनली, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर. तर थँक्यू सो मच मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे आपलं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. तर असा छान झाला व्हिडिओ आजचा, खूप छान व्हिडिओ झाला. दर्शन वगैरे घेतलं, मग बाहेर गेलो. तर तेच म्हटलं तुमच्याशी सगळं शेअर करावं, असं जाणारच होती मी, पण म्हटलं तेच दाखवून जर व्हिडिओ बनवला तर अजून छान होईल नाही का. तर जेव्हा नेक्स्ट टाईम अजून सेकंड पेमेंट जेव्हा छान चांगलं येईल ना, तर अजून छान करेल अजून, आहे की नाही. दानधर्म तर केलाच पाहिजे ऑफकोर्स, पण तो दाखवून नाही तर अंतःकरणातनं आपल्या मनातनं केला पाहिजे असं मला वाटतं. तर ठीक आहे, परंतु आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करतोय, तर मग आपण जे काय करतोय ते समोरच्याला कळलं पाहिजे, हे की नाही. त्याच्यामुळे दाखवलं नाही, तर दाखवण्याची अजिबात काही इच्छा नव्हती की काय केलं काय नाही, कोणाला काय दिलं, हे दाखवायची अजिबात गरज नाही. आणि मी काही जास्त मोठं काम नाही केलेलं, त्याच्यामुळे मला परत अजून द्यावं अशी खूप इच्छा होती. ठीक आहे, चालेल. तर थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच राहू द्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कॉमेंट करून नक्की जावा. थँक्यू सो मच. राधे राधे. भेटूया अशा छान छान व्हिडिओजमध्ये. तर चला, बाय बाय, सी यू, टेक केअर, राधे राधे.